खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सर्कस सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये माकडांचा खेळ सुरू आहे। तीन तिघाडा आणि काम बिघाडा काय असतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचा कारभार। संजय राऊत आपल्या पक्षामध्ये 52च्या 52 पत्त्यांचा जोकरपणा भरलेला आहे। त्यामुळे महायुतीला जोकर म्हणण्यापेक्षा, विधिमंडळाला जोकर म्हणण्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये कुठली सर्कस सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये कशी सर्कस सुरू आहे याचा विचार जास्त करावा। महायुती अतिशय भरभक्कमपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन सुरू आहे। परंतु तुमच्या तीन पक्षांमध्ये ज्या पद्धतीनं लाथाळ्या सुरू आहेत, तुमच्या तीन पक्षांमध्ये ज्या पद्धतीनं गोरिला माकड डान्स करतो आणि गोरिला माकड एकमेकांना लाथाळ्या मारण्याचं काम करतो, अगदी तसंच काम तुमच्या तीन पक्षामध्ये सुरू आहे। काँग्रेसनी घोषणा करून टाकली की आम्ही मुंबई महापालिका सोबळावर लढणार, त्या ठिकाणी बाकी ठिकाणी काँग्रेसची लोक तुम्हाला सोबत घ्यायला तयार नाही। त्यामुळे खरी सर्कस विधिमंडळात नाही तर खरी सर्कस महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला नाकारलंय। ते एवढं नाकारले की विरोधी पक्षनेतेपद मिळावं एवढं संख्याबळ देखील संजय राऊत तुमच्या पक्षाला मिळालेलं नाही। तुम्ही स्वतःची सुनता करून घेतली, तुमचा पक्ष जनाभी करून घेतला। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धवजी ठाकरे आणि उबाटा गटाला पूर्णपणे नाकारलंय आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावं एवढं संख्याबळ देखील तुमच्याकडे नाही। विधानसभेला संजय राऊत यांच्या पक्षाने जवळपास 90 जागा लढल्या, त्यापैकी फक्त 20 जागा त्यांच्या निवडून आल्या। त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकत नाही। जनतेनं तुम्हाला लाथाळण्याचं काम केलंय, जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम केलंय आणि ज्याला जनता नाकारते त्यांना विरोधी पक्षपद दिले जात नाही। आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं होतं की दिल्लीमध्ये गेल्या वेळेला काँग्रेसला पुरेसं संख्याबळ नव्हतं, त्यावेळेला दिल्लीमध्ये राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही। आता महाराष्ट्रात तुमच्याकडे योग्य संख्याबळ नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय की सत्ताधारी कुणाला करायचं आणि विरोधक कुणाला करायचं आणि विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचं नाही हे महाराष्ट्रातली जनता ठरवते आणि जनतेनं योग्य तो निर्णय दिलाय। संजय राऊत यांनी जनतेचा कौलाचा स्वीकार केला पाहिजे। विरोधी पक्षनेतेपद द्यायचं का नाही द्यायचं हा अधिकार जनतेचा असतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तो अधिकार वापरलाय आणि उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही हे आम्ही ठरवत नाही, हे सत्ताधारी ठरवत नाहीत, हे महाराष्ट्रातील जनता ठरवते। आणि संजय राऊत तुमची लायकी काय आहे, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची पात्रता काय आहे हे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिले।